अकोल्यातील 89,50,000 रुपयांच्या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। मुख्य आरोपी अविनाश राठोड याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 89,50,000 रुपयांच्या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश राठोड याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने PS वेल्थ वेंचर शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर दरमहा 5% परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची रक्कम उभी केली होती। सुरुवातीला काही रक्कम परत केल्यानंतर फेब्रुवारी 2023 पासून पैसे देणे बंद करण्यात आले। त्यानंतर गुन्हा दाखल होताच आरोपी परदेशात फरार झाला होता। न्यायालयाकडून प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यानंतर पुणे कारागृहातून त्याला ताब्यात घेऊन अकोला न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने आरोपीला 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी खदान येथे तक्रारदार यांनी तक्रार दिली की अविनाश राठोड यांनी त्यांच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करून आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणात परतावा देऊ असे खोटे आमिष दिले, वरून त्यांनी व त्यांच्या इतर संबंधितांनी नातेवाईकांनी त्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले। पैसे गुंतवल्याच्या नंतर यांनी काही दिवस त्यांना रेग्युलरली परतावा दिला, परंतु 2023 पासून मग यांनी परतावा देणं बंद केला। यांनी फिर्यादींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी व ओळखीच्या लोकांनी जवळपास 90 लाख रुपयाची गुंतवणूक यांच्या कंपनीमध्ये केली होती आणि 23 लाखापर्यंतचा परतावासुद्धा यांनी दिला होता। 57 लाख यांचे देणे बाकी होते। मग यांनी त्यांच्याकडे जेव्हा तगादा लावला तेव्हा आरोपी हा त्याच्या पत्नीसह विदेशामध्ये पळून गेला होता। आम्ही त्याचा सतत पाठपुरावा केला। या आरोपीवर पुणे चतुर्शिंगी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा गुन्हा दाखल होता। त्याला दुबईमधून पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्याला आणलं होतं। पुणे पोलिसांनी त्याला त्यांच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती। आम्ही सुद्धा आमच्या गुन्ह्यामध्ये त्याला ट्रान्सफर कारवाई केलेली आहे आणि आमचा पुढील तपास सुरू आहे।